सियावर रामचंद्र की जय। रावणाच्या अंतःपुरात, रावणाच्या लंका नगरीमध्ये सगळीकडे शोधून शोधून माता सीता सापडत नाहीत आणि उगाच कोणत्याही स्त्रीला बघून या सीता माता असतील का असा भास हनुमानाच्या मनामध्ये होतो आहे। आणि हनुमान या सगळ्या भासातून बाहेर निघण्यासाठी अशोक वाटिकेत उतरलेले आहेत। तिथेही त्यांच्या मनात नको नको ते येत आहे। कदाचित आकाशमार्गातून येताना पुष्पक विमानातून सीतामाता कुठल्या डोंगरदऱ्यात पडल्या असतील का, समुद्रात पडल्या असतील का, एखाद्या राक्षसाचं खाद्य झाल्या असतील का, की चिडून रावणानेच त्यांना खाऊन टाकलं असेल, की माता सीतेनी या सगळ्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी देहत्याग केला असेल, असा नको नको तो विचार हनुमंताच्या मनामध्ये येतोय। तो अशोक वाटिकेत आल्यानंतर त्याच्या मनातले हे विचार हळूहळू हळूहळू दूर होऊ लागलेत, कारण सकाळ होऊ लागली आहे। काय आहे, रात्र झाली की अंधारात दुष्विचार मनात येतात। मी तुम्हाला काल सांगितलं होतं की रात्री अचानक जाग आल्यावर बघा सगळी नकारात्मकता असते, तुमच्या मनाला विचारांची नकारात्मकता असते। सकाळ होऊ द्या, ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही उठा, पहाटेच्या वेळी उठा, त्याच विचारांना एक सकारात्मकता प्राप्त झालेली असते। सूर्य अस्ताला गेला की सकारात्मकतेची ऊर्जा संपते आणि अंधाऱ्या रात्री नकारात्मक विचार मनात येतात। तशी सुद्धा हनुमंतांची अवस्था आहे। पण सकाळ होऊ लागली आहे आणि ती अशोक वाटिका, तिथल्या फुलांचं बहरणं झालंय, एक मंद सुगंध तिथे पसरू लागलाय आणि त्यावेळी हनुमानाच्या मनामध्ये काही सकारात्मक विचार येऊ लागले। बहुतेक ही अशोक वाटिका सीता मातेच्या उपस्थितीमुळेच प्रसन्न वाटतेय का असं त्यांना वाटू लागलं। बघा, आतापर्यंत सीता दिसत नाहीये, रात्रीची वेळ आहे, नाही दिसत आहे तर माता सीता गेल्या असतील का, समुद्रात पडल्या असतील का, पर्वत शिखरावर पडल्या असतील का, राक्षसांनी खाल्लं असेल का, रावणाने खाल्लं असेल का, त्यांनी देहत्याग केला असेल का, अग्निप्रवेश केला असेल का, काय भलतं सलतं। सूर्य उगवलाय, अंधार गेलाय आणि अंधार संपल्याबरोबर अरे इथलं वातावरण तर खूप छान वाटतंय, इथे प्रसन्नता आहे। मग रामाची प्रिय पत्नी सीता याच वनामध्ये असेल का, याच वाटिकेमध्ये असेल का, इथे सुंदर फुलं फुललेली आहेत, असं फुलणं, असा गंध हा सीतामातेच्या उपस्थितीमुळेच असू शकतो। खरंच सीतामाता असतील का? आणि त्याच्या मनात एक अंधुकशी आशा जागोजागी झाली आहे की इथे त्या असू शकतील। व्यक्ती एक, भावना वेगवेगळ्या, काळ वेगवेगळा। आता याही शक्यतेला तपासून बघावं म्हणून त्या अशोक वाटिकेतल्या एका उंच अशोक वृक्षावरती हनुमान चढलेले आहेत आणि या सगळ्या अशोक वाटिकेला बघू लागलेत की काय काय आहे। हो, रावणाची अशोक वाटिका असली तरी निर्मिक विश्वकर्मा आहे, कुबेराने तयार करून घेतलेली आहे, त्यामुळे ती सुंदरच आहे। या सुगंधाचा घमघमाट सुरू आहे, अनेक फुलं बहरलीत, फळांनी झाडं लगडलीत। या सगळ्या फुलांच्या फळांच्या मध्ये हनुमान आपल्याला आवश्यक असलेली गोष्ट शोधू लागलेत आणि त्यांना एक भला मोठा चैत्य प्रासाद दिसतोय, जो गोलाकार आकाराचा आहे। जवळपास 1000 खांबावरती उभारलेला हा चैत्य प्रासाद उंचच उंच आहे, आकाशात जणू रेघा ओढल्यात असं वाटावं अशी स्थिती आहे। आणि त्या उंच जागेवर असलेल्या गोलाकार प्रासादामध्ये हनुमान बघू लागलेत की एवढं सगळं सुंदर त्या वर्णात, तिथे मात्र एक गोष्ट जराशी वेगळी दिसतीये। काय ही वेगळी गोष्ट? मलिन वस्त्र परिधान केलेली एक स्त्री बसलेली आहे, अत्यंत मळके, स्वच्छ नसलेले, म्हणजे खराब झालेले कपडे घालून,
या स्त्रीला राक्षसांनी घेरलेलं आहे, सगळ्या बाजूनी घेरलेलं आहे, राक्षसांच्या घेरामध्ये ती बसलेली आहे. अत्यंत दुबळी अशा स्वरूपाची ती दिसते आहे. खूप दिवसापासून अन्नच घेतलेलं नाही आहे. चेहरा सांगतोय की हा उपवासामुळे थकलेला चेहरा, शरीरातही त्राण नाही आहे, अत्यंत दुःखी अवस्था दिसते आहे. अश्रूंच्या धारा सतत वाहतायत. या अश्रूंच्या धारा सतत वाहून वाहून गालावरती ओघळून तिथेच त्या वाळलेल्या सुद्धा आहेत आणि त्याच्या रेषा सुद्धा गालावरती दिसतायत. या सगळ्या स्थितीत बघितल्यावर हनुमानाला प्रश्न पडलाय की कदाचित या सीतामाता असाव्यात. स्त्री तर सुंदर आहे. अशा सुंदर असलेल्या स्त्रीची एवढी बिकट अवस्था आलेली आहे म्हणजे नक्कीच या सीतामाता असतील आणि त्या भगवान रामचंद्राच्या वियोगानेच अशा दुःखी कष्टी झालेल्या असतील. हनुमानाच्या मनामध्ये असंख्य प्रश्न येत आहेत की याच का त्या, याच का त्या, याच का त्या, आणि त्याचं मन खात्री देत आहे. खात्री देता देता त्याला एक गोष्ट हनुमानाच्या डोक्यामध्ये अजून येते की सीतेच्या कानामध्ये कर्णफुले आहेत आणि ही त्रिकर्ण नावाची कर्णफुले आहेत आणि रामचंद्रांच्या सांगण्यातून या त्रिकर्ण कर्णफुलाचा उल्लेख आलेला होता. हीच ती त्रिकर्ण कर्णफुले आहेत जी सीतामातेच्या आत्ताही कानात आहेत आणि कदाचित आता खात्रीच पटली हनुमानाची की याच सीतामाता आहेत. अशा शोकमग्न अवस्थेत सीतेला बघून हनुमानाच्याही मनामध्ये शोक भरून आलाय. हनुमानालाही वाटू लागले की काय ही अवस्था आहे. अरे, भगवान रामचंद्रांची पत्नी जी आदिशक्ती जगन्माता महालक्ष्मी, त्रिखंडावर जिचं राज्य असावं, जी या ब्रह्मांडाची पालनकर्त्याची पत्नी आहे, जी स्वतःच्या स्पर्शाने लोकांच्या आयुष्यात समृद्धी आणते, ती आदिमाया आदिशक्ती या अवस्थेत आपल्या पतीसाठी राजसुखावर लाथ मारून ती वनात आली. रामचंद्रांचा सहवास हेच त्यांच्या दृष्टीनं सर्वात मोठं ऐश्वर्य होतं आणि ते ऐश्वर्य सुद्धा हिरावून घेतलं जावं. काय होतंय ते बघण्यासाठी हनुमानानं पुढे बऱ्याच गोष्टी करायच्या ठरवल्यात. म्हणजे कळालंय आता सीतामाता आहेत म्हणून लगेच जायचं आणि भेटायचं, माते मी आलोय असं म्हणायचं, असा अगोचरपणा हनुमंतांनी केलेला नाहीये. इथेच अजून थोड्या वेळ लपून बसून काय काय होतंय ते बघावं याचा निर्णय हनुमानाने घेतलेला आहे आणि ते झाडाआड दडलेत. सकाळची वेळ झाली आहे, माणसं येऊ जाऊ लागली आहेत आणि आणखी एक तिथे महत्वाचा व्यक्ती आलाय. कोण, का आलाय, काय सांगतोय, काय घडतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.